नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आयुष्य असतंच मुळी चढ उतार, यश अपयश या सगळ्यांनी भारलेलं. मग जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा या सगळ्या चढ उतारांमध्ये प्रत्येक जण वेगळा असतो. आणि म्हणूनच म्हटलं जातं, केला जरी पोत बळेची खाली, ज्वाळा तरी ती वरती उफाळे. आणि या उक्तीनुरूप जेव्हा संकटांमध्ये, उताराच्या काळामध्ये जी व्यक्तिमत्व आहेत ती व्यक्तिमत्व धैर्याने, संयमाने आणि स्थिर मनोवृत्तीने सामोरी जातात, ती व्यक्तिमत्व वेगळी ठरतात, लोकोत्तर ठरतात. आजच्या आपल्या सखी सह्याद्रीमधलं हे व्यक्तिमत्व या उदाहरणाला अगदी साजेसं. आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर आरती दातार. नमस्कार मॅडम. नमस्कार पल्लवी. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या पाहुण्या डॉक्टर आरती दातार यांच्याविषयी सांगायचं तर साहित्याप्रती त्यांची विशेष आवड आहे. त्यातही अध्यात्म, संत साहित्य याप्रती त्यांची अधिक ओढ आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा अभ्यास आहे. वरिष्ठ महाविद्यालयात अध्यापनाचा 30 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. विविध अभ्यासपूर्ण अशा विषयांवर व्याख्यान, प्रवचन या दृष्टिकोनातून त्या अनेक उत्तम संस्थांशी जोडलेल्या आहेत. विपुल अशी अभ्यासपूर्ण ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांच्या शून्यातून सूर्याकडे या पुस्तकाच्या, आत्मकथनपर पुस्तकाच्या 9व्या आवृत्तीचं नुकतंच प्रकाशन झालेलं आहे. संत साहित्य, संत चरित्र, त्यांचा प्रचार प्रसार यासाठी त्या विनामूल्य अभ्यासवर्ग घेत असतात. सर्वोत्कृष्ट प्रबंध, आदर्श शिक्षक, अनुबंधी पुरस्कार, कलाजीवन गौरव पुरस्कार, रमा रानडे पुरस्कार, मुक्ता जनवेणा बहिणा पुरस्कार, अक्षरशिल्प पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी सखी सचिव पुरस्कार या आणि अशा अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कामाची, अभ्यासाची दखल घेतलेली आहे. हे काही वानगी दाखल पुरस्कार. पण मुळात आयुष्यामध्ये अनेक गोष्टींना सामोरं जाताना, खास करून आव्हानांना सामोरं जाताना चित्तवृत्ती स्थिर पाहिजे, बरोबरीने प्रगतीचा ध्यास हवा, ध्येय हवं. आणि या दृष्टिकोनातून ही वाटचाल कशी हवी या सगळ्याविषयी आज आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यायचंय. आरती मॅडम, सगळ्यात आधी जेव्हा मी असं म्हणते की साहित्याप्रती आणि संत साहित्य, अध्यात्म याप्रती तुमचा खूप अभ्यास आहे, पण मुळात लहानपण तुमचं याविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा खेळाडू अशी तुम्ही तुमची स्वतःची ठळक ओळख करून देता. मग खेळाडू असं म्हणताना बालपण नेमकं कसं गेलं हे जाणून घेणं औत्सुक्यपूर्ण आहे. खरं बालपणीचा काळ सुखाचा असंच म्हणायला लागेल. सुखाचा म्हणजे मी या दृष्टीने असं म्हणते की कुठलीही जबाबदारी नाही, कुठलेही ताण नाहीत. आईवडील जे सांगतील त्याप्रमाणे आपण करायचं. फारसा अभ्यासही नाही खरं तर. म्हणजे मी जेव्हा खेळाडू आहे असं म्हणते तेव्हा तो काळ असा होता, मी 65 सालची मॅट्रिक. अहिल्यादेवी आमची शाळा म्हणजे खेळाडूंसाठीच प्रसिद्ध असलेली अशी ती शाळा. आणि शिक्षक इतके चांगले भेटले की वर्गात ते जे काही शिकवतील तेवढंच खरं परीक्षेत पुरेसं असायचं. अभ्यास घरी काहीही करायला लागायचं आणि गृहपाठ दिला तर तेवढंच करणं. आजच्या काळाला हे अगदी बरोबर उलट आहे. बरोबर उलट आहे. म्हणजे तेव्हा कुठली स्पर्धा नाही, कुठले क्लास नाहीत, काहीच नाही. म्हणजे हुंदडणं, बागडणं, खेळ खेळणं, पोहणं, पुण्यात असल्यामुळे सायकलिंग हा इतका सहज सुंदर व्यायाम होऊन जायचा. आणि खरं तर माझे वडील सप महाविद्यालयात होते, त्यामुळे मला नुमवीचं शिक्षण फुकट होतं. पण मला खेळाची आवड आणि घरासमोरच अहिल्यादेवी ही शाळा, त्यामुळे मला वडिलांनी तिथे घातलं. आणि तेही मुळात वाईचे होते, पट्टीचे पोहणारे, रोज जोर बैठका करणारे. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की अभ्यास थोडा केला तरी हरकत नाही, पण जास्तीत जास्त खेळ किंवा बाकी जे जे काही छंद आहेत तेच जास्त जोपासले पाहिजेत. मला आमच्या अहिल्यादेवीचं वैशिष्ट्य असं सांगावंसं वाटतं की जवळजवळ 28 वर्ष आमच्या शाळेला चॅम्पियनशिपची ढाल मिळाली. आणि सलग 2 वर्ष ती ढाल स्वीकारण्याची आनंद मला मिळाला. आणि आमच्या शाळेतले चिपळूणकर नावाचे जे सर होते ते सर्वार्थाने आमचे आदर्श होते. सगळे खेळ ते स्वतः खेळून आम्हाला दाखवायचे. म्हणजे आता प्रत्येक खेळासाठी निराळा कोच असं जे असतं ते त्या काळात अजिबात नव्हतं. त्यामुळे कोणासारखं व्हायचं तर वडिलांसारखं नाही तर सरांसारखं, असं आमच्या शाळेचं अत्यंत शिस्तबद्ध पण प्रेमळ असं वातावरण होतं. सगळ्या कलांची जोपासना तेव्हा शाळेत केली जायची.
त्यामुळे संगीत आहे, नाच आहे, सगळ्या प्रकाराला आमच्या शाळेत भरपूर वाव होता. मग अभ्यास, खेळ, कौटुंबिक वेगळी पार्श्वभूमी किंवा अभ्यासाकडे असलेला ओढा, खेळाकडे असलेला ओढा, या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठल्या टप्प्यावरती ठरलं की आपण आयुष्यामध्ये काय करायचं आहे? आणि मुळात विविध ऑप्शन्स अवेलेबल असताना, पर्याय उपलब्ध असताना नेमकं काय करायचं हा विचार कधी ठरला? खरंच जसं होत गेलं तसं घडत गेले. असं निराळं काही ठरवलं तर असं काही नाही. पण तरी मला नेहमी असं वाटायचं ते मैदानाचं जे एक आकर्षण होतं, ते मैदान पाहिलं की बाकी सगळं खोटं वाटायला लागायचं आणि खेळावं. त्यामुळे कधीतरी मला असं वाटायचं की आपण खेळाडू म्हणूनच काहीतरी करिअर करावी. करिअर वगैरे हा शब्द तेव्हा खूप परिचित होता असंही खरं तर नाही, पण कोच म्हणून कुठेतरी लागावं. टेबल टेनिस, खो खो हे मी अगदी महाविद्यालयात नॅशनल्सपर्यंत खेळले. त्यामुळे खेळातच आपण जास्त प्रगती करावी असं वाटायचं. आणि वडील मला नेहमी म्हणायचे तू शिक्षिका होणार, आणि त्यांनी म्हटलेलंही मला असं फारसं आवडायचं नाही खरं तर. कारण स्काउटचेही जे संस्कार होते वाडा संस्कृतीत वाढलेली होते, त्यामुळे खेळणं हाच खरं तर मुळातला खरा माझा स्वभाव होता आणि आवश्यक तेवढा अभ्यास करणं. पण झालं असं की BAला TY BAला मी असताना मला वडील असं म्हणाले की अगं सगळ्या प्राध्यापकांच्या मुली पहिल्या येतात, चांगले मार्क मिळवतात, तू वाईट मिळवतेस असं नाही, पण जरा काहीतरी आता BAचं वर्ष आहे, बाकी खेळ नाटक हे सगळं जरा बंद करून अभ्यासाकडे वळाल का व्हायचे? मी म्हटलं वळीन की. म्हणे तू नेहमी असं म्हणतेस की मी अभ्यास करत नाही म्हणून चांगले मार्क मिळत नाहीत, मग एकदा उजेड पाडून दाखवा तुमच्या अभ्यासाचा. आणि म्हणून खेळ नाटक सगळं बंद केलं मी. आणि मला डिस्टिंक्शन मिळालं. त्यामुळे तोपर्यंत खेळाची स्कॉलरशिप होती आणि BA, MA, MPhil या सगळ्याला पुढे मला मग अभ्यासाची स्कॉलरशिप मिळाली. कारण आईवडिलांकडनं जे संस्कार मनावर झाले होते आणि शाळेतल्या शिक्षकांकडनं की जे करायचं ते अत्यंत मनापासून जीव ओतून करायचं. त्यामुळे एक खेळाचं दार बंद झाल्यानंतर खरंच अभ्यासाचं दार माझ्यासाठी सताड उघडलं आणि खूप मला त्याची मग आवड, अभ्यासाची गोडी लागली. आणि घरात पुस्तकांचा खजिना होता, वडील प्राध्यापक असल्यामुळे, त्यामुळे वाचनाची लहानपणापासून खूप आवड होती. पण जास्त करून ऐतिहासिक कथा, कादंबऱ्या असं मला वाचायला काही फारसं कधी आवडलं नाही. चरित्र, आत्मचरित्र, ऐतिहासिक अशी पुस्तकं खूप वाचली. त्यामुळे असं हेच करायचं असं काही डोक्यात नव्हतं. पण विवाहानंतर परिस्थितीच अशी आली, MAला चांगला क्लास मिळाला आणि तेव्हा मला कॉलेजमध्ये नोकरी मिळत होते. तर वडील असं म्हणाले की नोकरी करणं मला खरं तर आवडत नाही, तू निराळ काहीतरी कर, लिखाण कर. म्हणून मी PhDला रजिस्ट्रेशन केलं आणि तेव्हाच विवाह ठरला. लग्न, कुटुंब आणि स्त्री म्हणून विविध जबाबदाऱ्या निभावताना सुद्धा आयुष्यामध्ये एका मोठ्या आव्हानाला तुम्ही सामोऱ्या गेल्यात. तर मला हा प्रश्न विचारायचं कारण हेही सांगू इच्छिते प्रेक्षकांना, ते म्हणजे असं की त्या पद्धतीने आव्हानांना सामोरं जाताना सुद्धा चित्त स्थिर ठेवून आपली प्रगती साधायची आहे हे उद्दिष्ट कायम ठेवून पुन्हा त्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणं हे फार महत्वाचं आहे. न खचता आयुष्यात पुढे कसं जाणं आहे त्या दृष्टिकोनातनं हा मॅडमचा किस्सा आपण ऐकायला हवा. म्हणून हा किस्सा तरुणाईला मार्गदर्शक म्हणून हवा आहे. विवाह झाला, छान सासरचंही एकत्र कुटुंब होतं, माहेरचंही होतं, माणसांची आवड होती, घरी येणं जाणं होतं, मी खूप रमले ते सगळ्यामध्ये. पण विवाहानंतर वर्षाच्या आतच माझ्या यजमानांना, दातार सरांना खूप मोठा अपघात झाला. म्हणजे ते मोटरसायकलवरनं कोकणात निघाले ते आणि आंबा घाटात तो सगळा वळणाचा रस्ता आणि समोरनं एक 50-55 माणसं बसलेली ST आली आणि मोटरसायकलला डॅश झाला आणि मागची STची जी 2 चाकं असतात ती पूर्ण त्यांच्या पायावरनं गेली. एकटेच होते पण कमावलेलं शरीर होतं ते. त्यांच्या महाविद्यालयाच्या दिवसात बॉडी बिल्डर हीच त्यांची ओळख होती. पुणेश्री, महाराष्ट्रश्री, भारतश्री इथपर्यंत त्यांचा प्रवास चांगला झालेला होता. त्यामुळे त्या बेशुद्ध नव्हते. आम्ही सांगलीला होतो, तिथनं ते सांगलीला आले गाडी करून, त्यांनी कोणाला तरी सांगितलं आणि मग मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही होतो. दोघंही खेळाडू असल्यामुळे भीती, घाबरणं, नैराश्य हे फारसं काही आलं नाही. पण सुरुवातीला अपघाताचा आम्हाला सिरियसनेसच समजला नाही.
आणि ऑपरेशनवर ऑपरेशन, जवळजवळ 1.5 वर्ष ते कन्फाईन टू बेड होते. आणि मग जेव्हा 1.5 वर्षानंतर थोडं थोडं कर्चेस घेऊन कॅलिपरनी चालायला लागले, तोपर्यंतचा जो 1.5 वर्षाचा प्रवास होता तो खूप म्हटलं तर खरं अवघड होता. पण तरुण वय होतं, सहजीवनाची स्वप्न बरीच रंगवलेली होती आणि सकारात्मक दृष्टिकोन आई वडिलांनी दिलेला होता आणि संस्कार दिलेले होते की जी परिस्थिती येईल त्याला धीराने, आनंदाने, शांतपणे तोंड द्यायचं. खरंय. आणि याच वेळी तुम्ही एका वेगळ्या टप्प्यावरती आणि वेगळं काही घडवायला तुम्ही दोघंही सज्ज झालात. त्याविषयी आणखीन जाणून घ्यायचंय, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. बघत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या बरोबर आहेत प्राध्यापिका डॉक्टर आरती दातार मॅडम. मॅडम, तुम्ही सांगत होतात की 1.5 वर्षाचा कालावधी हा परीक्षा घेणारा होता आणि त्या परीक्षेमधनं तावून सुलाखून बाहेर पडल्यानंतर मग पुढे वेगळ्या जगामध्ये प्रवेश होता. काही वेगळं घडायचं होतं, घडवायचं होतं. मग मुळात मी थोडंसं पुन्हा मागे येते की मानसिक दृष्ट्या परीक्षा घेणारा जेव्हा कालावधी होता तेव्हा नेमकं द्वंद्व कसं होतं, सहजीवन कसं होतं, या दृष्टिकोनातून तरुणाईलाही मार्गदर्शन मिळेल आणि ती माहिती कळेल. एक तर दोघंही खेळाडू असल्यामुळे नैराश्य, खचणं हा भाग नव्हता, पूर्ण आशावाद होता. जे खरं बघायला गेलं तर ऑपरेशनवर ऑपरेशन्स, फार सुधारणा लवकर लवकर होत नव्हती. पण आत्ताच्या काळात मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की डॉक्टरांसारखा देव माणूस भेटणं. आम्ही दोघंच्या दोघंच होतो. 1.5 वर्ष हॉस्पिटलमध्ये राहणं ही काही सोपी गोष्ट नव्हती, पण ते आमचं घरच खरं तर होऊन गेलं. तर छान वातावरण सगळं मिरजेचं होतं आणि डॉक्टर सतत आम्हाला धीर देत होते. अपघाताचं गांभीर्य एकीकडे सांगत होते, पण मुळात इतकी कमावलेली तब्येत आहे त्याच्यामुळे हा जगला असं सतत डॉक्टर मला सांगायचे. आणि त्या काळात माझे वडील आणि माझे आजोबा हे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गीतेचे अभ्यासक, रोज एक पत्र मला त्यांचं यायचं. अच्छा. आणि ती माझी जगण्याची फार मोठी शक्ती होती. मग त्या काळात मिरजेला माझ्या एका मैत्रिणीचे काका होते, लेले वकील म्हणून. ते मला पुस्तकं आणून द्यायचे. दासबोध, ज्ञानेश्वरी, ऐतिहासिक कादंबऱ्या, आणि वाचनाचा खूप मोठा उपयोग झाला. हे तर पूर्ण झोपून होते, त्यांना फक्त छप्पर दिसत होतं, छातीपासून पायापर्यंत प्लास्टरचा पुतळा होता. पण वाचनातून त्यांना खूप उभारी मिळायची. आणि आमच्या गप्पाही सतत आशावादाच्या गप्पा असायच्या की असं वाटायचं की 2-3 फ्रॅक्चर्स आहेत, एक 5-6 महिने होतील आणि बरं होऊन जाईल. पण मधल्या काळात पाय अम्प्यूट करायचा वगैरे अशी असंख्य संकट आली. पण डॉक्टरांनी जो धीर दिला आणि आजोबांची आणि वडिलांची पत्र आणि या सबंध काळात जी जबाबदारी यांनी कुटुंबाची घ्यायची, नंदेचं लग्न व्हायचं होतं, तो सगळा आर्थिक पाठिंबा माझ्या मामांजींनी दिला. इतकं आर्थिक सहाय्य घरनं मिळणं हे फार मोठं भाग्याचं होतं. आणि मग त्या सगळ्या वाचनाचा परिणाम असा झाला की जेव्हा केव्हा बरं हो तेव्हा आपण काय करायचंय, काहीतरी करायचंय हे नक्की. ज्या अर्थी एवढ्या मोठ्या अपघातातनं आपण वाचलोय त्या अर्थी बोनस आयुष्य काहीतरी आपल्याला सत्कारणी लावायचंय हे नक्की. आणि सतत डॉक्टर म्हणायचं की कमावलेलं शरीर म्हणून हा लागला, हाताशी लागला. इतकी मोठी केस मी माझ्या आयुष्यात कधी अजून हँडल केलेली नाही. त्यामुळे काय करायचं हे यांचं ठरलं होतं की पुढे व्यायामाचे धडे लोकांना द्यायचे, ज्यामुळे आपण वाचलो. आणि माझं PhD मला बंद करायला लागलं त्या काळात 2-2.5 वर्ष. त्यामुळे शिक्षणाची गोडी लागलेली होती, पहिल्यापासून काहीतरी शिकवायची सवय होती. त्यामुळे मीही ठरवलेलं होतं की आता आपल्याला कॉलेजमध्ये जर का कुठे मिळालं तर आपल्याला तेच करायचं. MA होतं माझं, अनुभव थोडा थोडा होता आणि मग मला संधी सगळ्या मिळत गेल्या. पण सुरुवातीला मी जेव्हा बाहेर पडले तेव्हा पहिले 6 महिने हे घरातच होते. अच्छा. त्यामुळे मला सतत वाटायचं की आपल्याला आपली दिशा आता पुढची मिळाली आहे, पण यांचं काहीतरी लवकर सुरू व्हायला पाहिजे. पण त्यांची जिद्द इतकी तुफान जिद्द होती की त्यांनी लगेचच स्वतःची जिम सुरू केली. खूप यशही मिळायला लागलं. म्हणजे मला असं वाटतं की संकट देणाराही देवच असतो आणि त्यातनं आपल्याला सुखरूपपणे बाहेर काढून पुढची दिशा देणाराही तोच असतो. आणि तो पाठीराखा असेल तर आयुष्यात कुठलीही आपल्याला कमतरता भासत नाही. त्यामुळे तक्रारीचा सूर आपण कधीही ठेवू नये असं मला वाटतं. तुम्ही म्हणालात की वडिलांची आणि आजोबांची रोज पत्र यायची. रोज पत्र म्हणजे त्यातला मजकूर काय असायचा की जेणेकरून तुम्हाला धैर्य मिळायचं, त्याविषयी ऐकायला आवडेल.
काय ना, खरं तर पूर्ण तो 1.5-2 वर्षाचा काळ ही अंधार कोठडी होती. बरं होईल की नाही सांगता येत नव्हते. डॉक्टर मला सतत सांगायचे की आरती हा वाचलाय पण तो उभा राहू शकेल की नाही मी सांगू शकत नाही, तुझी मोठी खूप जबाबदारी आहे. वय 24-25च होतं, त्यामुळे असं खूप काही अनुभवविश्व समृद्ध होतं असं नाहीये. पण त्या काळात आजोबा मला सतत सांगायचे, खरंच पल्लवी मी सांगते, मी 6 महिन्यात खोलीच्या बाहेर सुद्धा आले नव्हते. आजोबांचं दर पोस्टकार्ड असायचं आणि त्यात एक वाक्य असं की तुझा देव कॉटवर आहे, त्याच्या नजरेला तू दिसशील एवढंच तुला फिरायचंय, बाकी नाही. हा जो एक भक्कम मानसिक, भावनिक, वैचारिक हा जो आधार होता आणि पुस्तकांचं वाचन, ज्ञानेश्वरी, दासबोध, त्यात मला बहिणाबाई चौधरी माझ्या हातात आली आणि ती मला सतत तिच्या गाण्यांमधनं असं सांगत होती, रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची रे सव, रडू हसव रे जरा, त्यातच संसाराची चव, त्यातच संसाराची. बहिणाबाई चौधरींवरती तुम्ही अनेक कार्यक्रम सुद्धा केलेले आहेत. कार्यक्रम केले. मुळात ते साहित्य तुम्हाला कसं आपलंसं वाटलं? खूप जवळीक वाटली मला त्या साहित्यात, कारण संबंध बहिणाबाईचा जो प्रवास आहे, यारे संसार संसार जसा तव्हा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकरे, माझा कालखंड तोच होता. एकीकडे सगळं विचार सकारात्मक होते पण डोळ्यासमोर जे दिसत होतं तो तसा म्हटलं तर विरोधी सूर होता. पण तरी त्यातनं उभं राहण्याचं बळ मला माझ्या बहिणाबाईने दिलं. म्हणजे मी नेहमी असं म्हणते प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातात की माझे आई बहिणाबाई तुझे मुखी देव बोली, गीत तुझे गाता गाई, मन आनंदाचे डोही, मन आनंदाचे डोही. तिने खूप मला एक रडण्याचा सूर नको आणि जे आहे ते स्वीकार आणि यातनं बाहेर पडायचंय. बाहेर पडायचं हे सगळ्यात महत्वाचं होतं आणि नैराश्य मनात नव्हतं पण समोर प्रकाशही दिसत नव्हता, असा तो कालखंड होता. आणि त्या याच्यात परत परत बहिणाबाई मला सतत सांगत होती की संघर्ष हा जीवनात असणारच आहे, संघर्षाशिवाय आयुष्य नाहीये. आणि किती कोणाच्या जीवनात संघर्ष येईल हे आपण काही सांगू शकत नाही, तर त्यामुळे त्याला तोंड द्यायचे, चित्ताची शुद्धी करून समाधान शांत मनाने तोंड द्यायचे. जे नियतीने आपल्या पदरात माप घातले ते स्वीकारायचं आणि त्यातनं जो मार्ग आपल्याला बाहेर पडायचा दिसेल तो स्वीकारायचा. त्यामुळे भेटायला येणारी माणसं, वडिलांची आणि आजोबांची पत्र, हा फार मोठा मला धीर मिळाला. आणि मुख्य यांच्यातच आशावाद होता, मी उठणार, मी काहीतरी करणार, कधी निराशा नाही, कधी डोळ्यात पाणी नाही. हे माझ्याच वाट्याला का आलं असं 2 वर्ष झोपून राहणं, नाही तर 27-28व्या वर्षी असं झोपून राहणं सहजीवनाला सुरुवात झाल्यानंतर. हा आता वाटतं खूप अवघड काळ होता पण तेव्हा नाही अवघड वाटला. त्यामुळे साहित्य हे आपल्याला फार मोठा धीर देतं आणि लहानपणापासून साहित्याची आवड वडिलांनी निर्माण केलेली असल्यामुळे मला नेहमी असं वाटतं की त्याची जर का सोबत आपल्याला असेल, त्यातल्या विचारांची, त्यातल्या मूल्यांची, तर खूप आपल्याला आधार होतो. संत साहित्य हा तुमच्या अभ्यासाचा आणि आवडीचा दोन्ही विषय आहे. तिकडे कसा काय तुमचा ओढा अचानक गेला आणि कशा पद्धतीने तो अभ्यास वाढत गेला? ठेविले आनंदे तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान, हा जो आई वडिलांनी संस्कार केलेला होता. आणि MA ला मी स्पेशल ऑथर म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला होता. त्यामुळे ती ज्ञानेश्वरीची सोबत, तो शांतरस हे कुठेतरी आत होतं, ते बाहेर निघत होतं की नाही मला माहीत नाही, पण परिस्थितीला तोंड दे एवढं मात्र एक होतं. आणि मग कॉलेजमध्ये मी लागले. आधी तर मी 3-4 ठिकाणी कॉलेजमध्ये नोकरी करत होते, पार्ट टाईम, कुठे काही क्लॉक आवर बेसिसवर. असं करता करता साधारणपणे 79ला 73ला अपघात झाला आणि 6 वर्षांनी मी वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून लागले. आणि मग ते शिकवण्यात सगळं विसर पडला मला, विद्यार्थ्यांच्यात रमणं. विद्यार्थी ही तर आपली फार मोठी शक्ती असते, सतत दर 2 वर्षांनी बदलणारा अभ्यासक्रम, त्यामुळे रिकामा वेळ मिळणं हा भागच नव्हता. त्यामुळे काही नकारात्मक विचार मनात यावेत वगैरे असं नाही, फक्त सुरुवातीला वाटायचं की यांचंही काहीतरी लवकर सुरू व्हावं. पण निराशाही माझ्या मनाला कधीही आली नाही, कारण संत वाङ्मयाची सोबत, त्यातल्या शाश्वत मूल्यांची मला सोबत होती. रोज मी ज्ञानेश्वरी वाचत होते, गाथा वाचत होते, तुकाराम गाथा, आणि त्यामुळे एक शांतपणा स्वभावात नक्की आला. आणि खेळाडू असल्यामुळे परिस्थितीवर मात करणं ही एक जिद्दही मला
माझ्या शिक्षकांकडनं, आणि हेही मुख्य खेळाडू नॅशनल प्लेयर असल्यामुळे तसं नैराश्य कधी आलं नाही. आणि मग जेव्हा जवळजवळ खरं तर स्थिरस्थावर व्हायला 10 वर्षाचा काळ गेला, 90 साल उजाडलं, तोपर्यंत काम 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 आणि जबाबदाऱ्या पार पाडणं. नक्कीच याविषयी आणखीन जाणून घ्यायचंय, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर बघत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत प्राध्यापिका डॉक्टर आरती दातार मॅडम यांच्याशी. मॅडम, या सगळ्या प्रवासामध्ये मुद्दा काय येतो की ग्रंथसंपदा विपुल अशी आपण निर्माण केलेली आहे, पण तत्पूर्वी पसायदान हा एक मुद्दा तुमच्या अतिशय गहन विचारातला आहे. त्याविषयीचं तुमचं मंथन आम्हाला ऐकायला आवडेल. माझे वडील ज्ञानेश्वरीचे उपासक होते आणि त्यांच्या सहवासात राहून माझ्या आईची अख्खी ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती. बर. म्हणजे शिकवणं निराळं आणि त्यातल्या तत्वज्ञानानुसार जगणं निराळं. माझी आई ज्ञानेश्वरी जगली. ते मी इतक्या जवळनं वर्षानुवर्ष पाहिलं, त्यामुळे त्याचा संस्कार माझ्या मनावर झाला आणि हळूहळू मला त्या ज्ञानेश्वरीत इतकी शांतीची वाट मिळाली. शारीरिक कष्ट कितीही झाले तरी बौद्धिक आपली भूक जर का भागत असेल तर आपण पूर्ण समाधानी असतो. त्यामुळे हळूहळू मी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाकडे वळले. आणि अभ्यास म्हणजे प्रत्येक ओवी आणि त्याचा अर्थ आपल्याला आपल्या जीवनात कसा लावता येईल, आणि जो लावता आला तो कोणाला तरी सांगावा. शिक्षिका असल्यामुळे कोणाला तरी सांगावा, हा जो माझा प्रवास सुरू झाला. त्यातनं मी पुढे प्रवचनाकडे वगैरे वळले, व्याख्यान प्रवचन याच्याकडे मी वळले. पण ज्ञानेश्वरी ही एक शांती कथा आहे. त्यामुळे आयुष्यात कुठल्याही परिस्थितीला शांतपणे कसं तोंड द्यायचं, हे पहिला माझ्या मनावर संस्कार झाला की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. त्यामुळे समाधान, शांतता, आनंद याची कारणं बाहेर नसतात, त्या जागा सगळ्या आपल्या अंतरंगात असतात. आणि एकदा माऊलींची सोबत ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने मला मिळाल्यानंतर खरंच माझं आयुष्य म्हणजे एक शांती कथा होऊन गेलं. तुम्ही आजही ज्ञानेश्वरी किंवा दासबोधचे धार्मिक ग्रंथ आहेत त्यांचे तुम्ही विनामूल्य पाठ घेता, त्याविषयी या निमित्ताने आम्हाला ऐकायला आवडेल. त्याचे मी अभ्यास वर्ग घेते, ज्याच्यामुळे मी यातनं बाहेर पडू शकले. परिस्थिती खरं तर खूप अवघड होती, पण ती अवघड का वाटली नाही तर ज्या ज्या संतांच्या विचारांमुळे, त्यांची सोबत असल्यामुळे आणि वडिलांनी सांगितलेलं संत साहित्यातलं तत्वज्ञान, त्याच्यामुळे मी ज्याच्यामुळे बाहेर पडले तेच आता आपल्याला पुढे करायचं. आता सगळ्या पातळ्यांवर स्थैर्य आलंय. मुळात नोकरी करणं, पैसा मिळवणं हा माझा खरा स्वभाव नाही, पण जी परिस्थिती येईल त्याला तोंड द्यायचं हे नक्की. ठेविले अनंते तैसेची राहावे हे नक्की. त्यामुळे नोकरी अगदी मनापासून जीव ओतून मी केली. पण जेव्हा एक 15-17 वर्षांनंतर मला सगळ्या पातळ्यांवर कौटुंबिक, आर्थिक स्थैर्य आलं, सामाजिक स्थैर्य आलं, तेव्हा मग मला असं वाटलं की आता जी खरी आपली आवड आहे, जो आपला खरा पिंड आहे, ज्याच्यावर आपल्या आईवडिलांनी संस्कार केलेत, ती वाट आता आपण हळूहळू धरायला पाहिजे. आणि म्हणून मग मी जास्त अध्यात्माच्या वाटेने जायला लागले. आणि मला अध्यात्म याचा सगळ्यात सोपा अर्थ असा वाटतो की आधी अधिक आत्म म्हणजे स्वतःची स्वतःला झालेली खरी ओळख. मग मला MA ला स्पेशल ऑथर म्हणून ज्ञानेश्वर शिकवायची सुवर्ण संधी मिळाली. त्यामुळे शिकवणं हे जगणं कसं होऊन जायला पाहिजे हे मला थोडं थोडं लक्षात यायला लागलं. आणि सगळंच जीवन म्हणजे खरंच शांतिमय होऊन गेलं. घरातली ही परिस्थिती तशी होती, हेही यांच्या पूर्ण व्यायामाच्या वाटेने जायला लागलेले होते. त्यामुळे मला ज्ञानेश्वरी या शांती कथेचा फार मोठा फायदा झाला. आणि मग परत संतांनी संस्कार केला की जे जे आपण असे ठावे ते ते सकलांसी द्यावे, शहाणे करून सोडावे सकल जन. 2000 पासनं मी गरजेनुसार आणि मग आवडीनुसार MA टीचिंग, MPhil टीचिंग हे जे सगळं करत होते ते फक्त PhDच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन एवढंच ठेवलं. आणि बाकी मग मी असे अभ्यास वर्ग सुरू केले. निवृत्तीच्या आधीच सगळं केलं, पण प्रवृत्तीत असतानाच निवृत्तीचा विचार केला तरच खरं तर पुढची वाट सोपी होते. त्यामुळे 15 वर्ष झाली निवृत्त होऊन, पण अजूनही मी, घरचे तर सगळे म्हणतात तू नोकरीत होतीस त्याच्यापेक्षा आता जास्त अजून व्यस्त आहेस, कारण त्यात खूप आनंद मिळतो. या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण लिखाणाकडे वळायचं आहे हे ठरवून झालं का आपोआप या गोष्टी घडत गेल्या? आपण त्या बाबतीत डोळत झालो तर आपण इतरांपर्यंत पोहोचू शकतो. आणि तेव्हापासून ही माझी प्रवचनाची
किंवा हे जे सगळे आध्यात्मिक ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा, मनाचे श्लोक, समर्थांचं तर सगळंच साहित्य, हे खरं जगणं माणसाचं काय असतं, व्यवहार कशाशी खातात, हे मला समर्थांकडनं समजलं. आणि मग सगळ्या पातळ्यांवर आयुष्यात साधारण 50च्या आसपास स्थैर्य आलं. विद्यार्थ्यांनी खूप यश मिळवलं, व्यायामशाळेच्या मिळवलं, माझ्या विद्यार्थ्यांनी मिळवलं. आणि मग आता मी असं ठरवलं की आपण याच वाटेने जास्त जायचं. आणि मग मी रोज संध्याकाळी 5 ते 6:30 या आध्यात्मिक ग्रंथांचे अभ्यास वर्ग घ्यायला लागले. अच्छा. आणि दुसऱ्याला काहीतरी सांगताना मला असं वाटतं आपण आधी तसं वागायला लागतं, नाही तर मग नुसतंच कोरडं याला काही अर्थ राहत नाही. आधी केले मग सांगितले. त्यानुसारानं त्या वाटेवर मी इतकी स्थिर झाले. तशी मुळात संत वाङ्मयाचा अभ्यास असल्यामुळे, आईवडिलांकडनं आलेल्या संस्कारांमुळे स्थिर तर नक्की होतेच, पण आणखीन एक मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्थैर्य ज्याला म्हणतात ते येत गेलं. आणि त्या सगळ्या माझ्या या वाटेवर अभ्यास वर्गाच्या, संत साहित्याच्या, मला इतक्या छान सख्या मिळाल्या, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या. हे महत्वाचं आहे. आणि आयुष्याच्या संध्याकाळी अशी काहीतरी सोबत लागते. आणि मग मला त्याच्यातच मी जास्त जास्त रमायला लागले. मग ग्रंथसंपदा हळूहळू, जे जे आपण असे ठावे ते सकलांचे द्यावे. आणि वडिलांची, माझ्या आजोबांची खूप पुस्तकं, त्यामुळे थोडंसं ते मला वाटतं रक्तातले गुणधर्म असावेत. पण आपल्याला ओळख व्हायलाही आयुष्यात एका पातळीवर स्थैर्य यायला लागतं. नक्कीच. त्याशिवाय ओळख होत नाही. आणि मग इतकं स्थैर्य 50च्या आसपास आलं की मग ती अध्यात्माची वाट मला खरं दिसायला लागली. मग माऊलींच्या जीवनावर देह अवघाची चंदन म्हणून माझी ध्वनिफीत प्रसिद्ध झाली. अनेक उत्तम संस्थांशी तुम्ही जोडलेले आहात व्याख्याती या नात्याने. अरविंद आश्रम यांच्याशी जोडलं जाणं आणि तिथे व्याख्याती म्हणून विविध विषयांवरती व्यक्त होणं, याविषयी एक वेगळा अनुभव आहे त्याबद्दल. निवृत्तीच्या आधी 8-10 दिवस, जेव्हा प्रवृत्ती होती तेव्हा निवृत्तीचं काहीतरी रूपरेषा आपण आखायची. रिकामा होऊन जायचं नाही, हे नक्की. देवाने बुद्धी दिली आहे, कौटुंबिक कुठलीही आता अडचण नाहीये, पती आहेत, त्यांची सगळ्या बाबतीत साथ आहे, तर आपल्याला या मार्गाने जायचंय असं मी ठरवलं. आणि मग हळूहळू तेव्हापासून मी ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा, मनाचे श्लोक या सगळ्याचे अभ्यास वर्ग मी घ्यायला लागले. आणि त्या वाटेवर मग मला असं वाटलं की आपण जे सांगतो ते जर का कुठेतरी कायम स्वरूपात पांढऱ्यावर काळं जर का झालं तर मग तो लेखन प्रवास. मग माझी माऊलींची चरित्रगाथा लिहून झाली, ती त्याची ध्वनिफीत माझी झालेली होती. ती जवळजवळ 5,000 वारकऱ्यांना मी दिलेली होती. आणि मग मला असं वाटलं की जे जे आपल्या अंतरंगात सगळं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून साठलंय ते आपण आता पुस्तकांच्या रूपाने, ग्रंथाच्या रूपाने कायमस्वरूपी आपण ठेवायला पाहिजे. आणि आपल्याला फार उशिरा समजतं की आई वडिलांकडनं आपल्याला काय मिळालेलं असतं. खरं. आजोबांची ग्रंथसंपदा आजही विद्यापीठात अभ्यासाला नेमलेली आहे. वडिलांची तर संस्कृतच्या नाटकांची 15-17 पुस्तकं आहेत. ते थोडं आपल्याला मिळतं, पण आपल्याला आपली ओळख फार उशिरा होते. मग तो जो माझा लेखनाचा सगळा प्रवास सुरू झाला की साहित्याने मला काय दिलं, 40 साहित्यिकांच्या मुलाखती घेतल्या. मग ही माऊलींनी साक्षात्कार दिल्यानंतरची जी सगळी कथा, ती देह अवघाची चंदनं यातनं आली. मग देहूला गेलेली असताना मी तिथे खूप रमले. मग तुकाराम महाराजांवर लिखाण झालं. असा करता करता ते लेखनाचा प्रवास खरं माझा खूप सुरू झाला. त्यामुळे ग्रंथसंपदा ही खरंच आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि माऊलींच्या आशीर्वादाने माझी. तुमच्या आत्मकथनात सुद्धा 9वी आवृत्ती निघालेली आहे. म्हणजे हा सगळा प्रवास आता आपण प्रेक्षकांसाठी जो उलगडत आहात तो अधिक विस्तृत पद्धतीने तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा आलेला आहे. त्याविषयी थोडंसं. माझ्या आत्मचरित्राचं आत्मकथन मी त्याला म्हणते, शून्यातून सूर्याकडे. शून्य याचा वेदातला अर्थ फार निराळा आहे, पण मला तो तेव्हा पूर्ण अपेक्षित नव्हता की 2-2.5 वर्ष कन्फाईन्ड टू बेड असलेला माणूस परत उठून उभा राहतो आणि ज्या व्यायामामुळे घडले ते संस्कार समाजमनावर करायचे म्हणून व्यायामशाळा काढतो आणि पूर्ण आयुष्यात स्थिरस्थावर होऊन जातो. तर त्यामुळे मग जी मला मोकळीक मिळायला लागली आणि मग असं वाटलं की आपल्याभोवती जे विद्यार्थी तरुण वर्ग आहेत ते बारीक सारीक कारणांनी नैराश्य त्यांना येते आणि त्या नैराश्यानंतर ते दुसऱ्याला तरी काहीतरी त्यांच्यावर अटॅक करतात, नाही तर स्वतः काहीतरी निराशेच्या गर्तेत जातात. नकारात्मक बाजू शून्य आपण ठेवली, सकारात्मक होकारात्मक बाजूनी हा सगळा प्रवास झाला. आणि म्हणून मग माझे जे PhDचे गाईड
म्हणजे मला सांगायला खूप अभिमान वाटते की आर्यन शुक्ल आणि डॉक्टर शंकरराव गोवारीकर, शुक्ल सरांना 6 PhD आणि 5 डिलीट आहेत. ओ अशी देवमाणसं आयुष्यात येणं आणि त्यांनी आपलं मानणं आपल्याला, त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग ते मला असं म्हणायला लागले की अरे अगं बारीक सारीक कारणाने माणसं नैराश्य त्यांना येतं, तर तुम्हाला एवढ्या मोठ्या या संघर्षातनं जायला लागलंय तर तू लिहायला पाहिजेस. मला ते मुळात मान्य नव्हतं, म्हणून मग शून्यातून सूर्याकडे हे माझं आत्मकथन मी लिहिलं. ते तरुण पिढीला खूप आवडलं. खचून जाणं, नकारात्मक विचार करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यातूनच खरं तर अंगार जास्त फुलतात आणि त्यातून आपल्याला आपली वाट सहज दिसते. फक्त आपल्याला डोळसपणा पाहिजे, आपला विवेक जागा पाहिजे. आणि मग असं ठरवलं की जे काही आता आपल्याला करायचंय, समाजाने भरभरून आपल्याला दिलंय, तर आता आपण काहीतरी त्यांचं देणं राखतो. फक्त पैशासाठीच सगळं आयुष्य, ती आर्थिक गरज माझी पूर्ण भागली होती. त्यामुळे तो उद्देश मग राहिला नाही. आणि मग ही प्रवचनांची, व्याख्यानांची आणि मुख्य पुस्तकांची ग्रंथनिर्मिती झाली, ती त्यातून झाली. नक्कीच. याविषयी आणखीन जाणून घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. बघत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याशी संवाद साधतायत प्राध्यापिका डॉक्टर आरती दातार मॅडम. मॅडम, द्वंद्व आणि संकट, आव्हानं या सगळ्याविषयी आपण मगाचपासून भरभरून बोलत आहोत. पण मनामध्ये सतत एक गोष्ट येते आहे, ते म्हणजे असं की जेव्हा आशावाद आहे मनामध्ये व भविष्यकाळ जो आहे तो उज्ज्वल आहे, सूर्याची किरणं आपल्यापाशी पोचतात, हे सगळं मान्य, पण समोर जे दिसतं आहे तो अंधकार आहे. किंबहुना ती निराशेच्या गर्तेकडे नेणारी एक वाट जी आहे ती आपल्या जवळपासच आहे. वाचनामध्ये सुद्धा लक्ष लागायला पाहिजे की हो. आणि या सगळ्यामधून सुद्धा पुन्हा सकारात्मकता ही नेमकी निर्माण कशी केलीत, हे विचारायचं कारण पुन्हा तेच, तरुणाईला सकारात्मकता दाखवणं. आणि सकारात्मक विचार म्हणजे नेमकं तुम्ही काय करत होतात? ध्यान करत होतात, मेडिटेशन करत होतात का काय नेमकं व्हायचं? तुमचं नेमका अभ्यास त्यावेळी काय चालायचा मनावरचा? एक तर वाचन खूप करत होते आणि जास्त करून मला वडिलांमुळे असेल अध्यात्माची आवड ही पहिल्यापासून होती. ज्ञानेश्वरी शिकवलेली होती, दासबोधाचा अभ्यास होता, मनाचे श्लोक तेही समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. म्हणजे मला सगळ्यात या संतांची सोबत, त्यांच्या विचारांची सोबत खूप महत्वाची वाटली. म्हणजे त्यातली जी काही शाश्वत मूल्य आहेत की परिस्थिती आपल्या हातात नसते, पण त्याच्यावर मात करणं हे आपल्या हातात असतं. नक्कीच. तो जो एक आशावाद माझ्या मनात जागवला गेला तो संत साहित्यामुळे जागवला गेला. या संत साहित्यात जी मला सतत शाश्वत मूल्य मिळाली. झगडा कोणाचा नसतो, प्रत्येकाला आयुष्यात प्रत्येक वळणावळणावर संघर्षाला तोंड द्यायला लागतंच, पण त्याच्यावर मी मात करीन हा जो एक आपल्या आतला आवाज असतो तो या माझ्या ज्ञानेश्वरी, दासबोध या सगळ्या आवाजातनं मला वाटतं तो जागा झाला. आत प्रत्येकाच्या असतो, फक्त तो त्याला निमित्त लागतं काहीतरी बाहेर यायला. तो मात्र माझ्या माऊलींनी आतला आवाज माझा जागा केला. आणि मनात माझ्या सतत यायचं की ज्यांना 2 वर्ष झोपून राहायला लागलं ते खचले नाहीत, तर आपल्याला खचण्याची काही शक्यताच नाही ना. आपण तो उभारी धरायलाच पाहिजे. आणि घरातलं आजूबाजूचं वातावरणही त्याला खूप पूरक होतं. म्हणजे असं सतत काहीतरी नकारात्मक, हे काय ते काय, असं कधी वातावरण त्याला नव्हतं. ते पूरक वातावरण होतं. मला असं वाटतं की वाचन ही आपली फार मोठी सोबत असते. वाचाल तर वाचत जाल, मनात विचार आपल्या सतत आणणं आणि सतत काहीतरी पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला म्हणतात ते करत राहणं. त्यामुळे ध्यान मी रोज करत होते. वाचनाची बैठक जास्त पक्की होती. तुमच्या बोलण्यामध्ये असं आलं की एक 15-20 वर्षाचा कालावधी होता की जो विविध पातळ्यांवरती, सामाजिक, आर्थिक, मानसिक पातळीवरती स्थैर्य आणण्यासाठी घ्यावा लागला. हो, मी असं म्हणेन की हा 15-20 वर्षाचा कालावधी म्हणजे एक मोठा टप्पा आहे. हो, एका टप्प्याच्या पलीकडचा कालावधी हो, आहे. नक्की. त्या आयुष्यामधला एक मोठा टप्पा जेव्हा आपण पार करतो त्यावेळी खूप काही अचीव्ह केलेलं आहे असं आपण म्हणत असताना त्यावेळी आत्ता कुठे आता स्थैर्य आलंय, अजून पुढे बरंच काही करायचं आहे, असा तो टप्पा आहे. मग ह्यावेळी नेमकं हा जो मोठा टप्पा आहे तो कशा पद्धतीने तुम्ही कालक्रमण त्या काळात चालायचं याविषयी?
मला पहिलं माझा जसे आई वडील हे तर आपले शिक्षक आणि सगळं असतंच. ग्रंथसंपदेच्या मुद्द्याकडे मी पुन्हा एकदा येते. हो. ते म्हणजे असं की तुमची ग्रंथसंपदा मगाशी मी म्हटलं तसं अभ्यासपूर्ण आहे आणि विपुल आहे. या सगळ्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने लिखाण आवश्यक आहे. मला नियोजन या तुमच्या मुद्द्याकडे यायचं आहे आणि नियोजन तुमचं कशा प्रकारे अभ्यासाचं, लिखाणाचं आणि बरेच तुमचे शिकवण्याचंही तुमचं काम सुरू असतं. ह्या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही नियोजन कसं करता? नियोजन म्हणजे एक तर मला असं वाटतं की आपल्या आवडीचं क्षेत्र जर का आपल्याला मिळालं आणि आपल्याला हे करायचंच आहे, हा आपला आतला आवाज आपल्याला ओळखू आला, तर मग मनी धरावे ते होते विघ्न अवघ्याची नासुनी जाते. हे सगळं माझ्या मते आपल्या हातात असतं. त्यामुळे आवडतं काम करायला सवडच सवड मिळत गेली. आणि असं ठरवून कुठली ग्रंथसंपदा निर्माण झाली असं नाहीये. पण जसजसं विद्यार्थ्यांशी माझा खूप चांगला संवाद होता. 32 वर्षाचं ती कॉलेजची कारकीर्द होती. त्यात विद्यार्थ्यांशी संवाद आणि मराठी हा विषय असा होता की शिकवण्यातनं संस्कार करता येत होते. आणि आधी केले मग सांगितले, हा जो एक मनावर संस्कार होता, त्यातून विद्यार्थ्यांशी संवाद साधता साधता त्यांना काय काय प्रश्न येत आहेत, त्यांच्या काय काय अडचणी आहेत, त्यांच्याशी संवाद साधता साधता माझी लेखणी खरं उचलली गेली. मग पहिलं साहित्याने मला काय दिलं हे 40 साहित्यिकांच्या मुलाखती घेऊन त्याच्यावर पुस्तक झालं. आणि मग त्यातून खरं तर माझा लिखाणाचा प्रवास केवळ संवादात्मक, आपुलाची आपणाशी संवाद, यातून खरं तर ते सुरू झालं. मग मी कार्यक्रमाकडे वळले, प्रवचनांना लागले आणि मग ज्या ज्या विषयांवर स्वामी विवेकानंद काय, रामकृष्ण परमहंस काय, शारदा माता काय, खूप एक 30-40 तरी विषय असे झाले की मग इतकं आपण भरभरून बोलल्यानंतर त्यातनं कुणाला तरी उभं करण्याची शक्ती मिळतेय हे मला समजल्यानंतर मग ते कायमस्वरूपी लिखाण पाहिजे असं करता करता मग सगळी माझी ग्रंथसंपदा एक आली. पण ती जास्त करून संत साहित्याशी संबंधित आहे. हे संत आपुले जीवन हाच माझ्या PhDच्या प्रबंधाचा विषय आहे. संत कवयित्री हा सुद्धा तुमच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. संत कवयित्री या अनुषंगाने तुमच्या माध्यमातून उलगडताना ऐकायला आवडेल. मुख्य मला संत साहित्यातनं पहिला महत्वाचा संस्कार असा झाला की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. इतकी संकट त्या सगळ्यांना आली. एक स्त्री म्हणून आली. त्या काळच्या ज्या काही पद्धती होत्या, सामाजिक होत्या, आणखीन कौटुंबिक होत्या, त्यातनं त्या कशा बाहेर पडल्या असतील. विरोधी सूर त्यांच्यात इतका बाहेर नव्हता पण अंतरंगात अजिबात नव्हताच. त्यामुळे त्यांचा झगडा जो आहे त्या मानाने आयुष्यात आपल्याला झगडाच खरं तर करायला लागला नाही. किती सगळं भरभरून आपल्याला आयुष्यात मिळालेलं आहे तर तक्रार करायचं काही कारणच नाहीये. आणि मग ज्यातून मी उभी राहिले संकटातून ते आपण इतरांपर्यंत पोचवावं म्हणून संत कवयित्रींचा पूर्ण अभ्यास करताना जे बहिणाबाई चौधरी हिलाही मी संत कवयित्री म्हणते, पण ती तशी आता 19व्या-20व्या शतकातली अलीकडची आहे की आधी हाताला चटके तवा मिळते भाकर, हे सगळं म्हणजे ती अशी माझ्या भोवती फेर धरून नाचत होती. आणि मग त्यात मी इतकी गुंतून गेले की जे जे आपण असे ठावे ते सकलांचे द्यावे. ह्याच्यातून मग माझा हा जो सगळा प्रवास सुरू झाला की मुक्ताबाई तर किती लहान होती पण 3 आपल्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या अधिकारी माणसांची ती सगळ्यात धाकली बहीण आई होऊन गेली. आणि त्यांचं सगळं तिने केलं. हे जे सगळं मी वाचत गेले ना त्यातनं विरोधाचा सूरच गळून पडतो. आणि आयुष्यात सकारात्मकता काय असते आणि जे आयुष्य भगवंतांनी दिले ते प्रसाद म्हणून स्वीकारून आपण त्यातनं काय करायचं, हा मुक्ताबाई काय, जनाबाई काय, हे सगळंच आयुष्यात नकारात्मक असूनही नकारात्मकतेत होकार कसा भरायचा, हा जो संस्कार या सगळ्या संत कवयित्रीतून माझ्या मनावर झाला. मग कान्होपात्रा असेल, सगळ्याच संत कवयित्री आहेत. मग प्रवचनांची वाट, व्याख्यानांची वाट, असं खरं सगळा हा प्रवास सुरू झाला. याविषयी आणखीन जाणून घ्यायचं एका छोट्याशा विश्रांतीनंतर. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्राध्यापिका डॉक्टर आरती दातार मॅडम आपल्याला साहित्याचा प्रवास, आव्हानांना सामोरं जाणं या सगळ्याविषयी उलगडून सांगत आहेत. मॅडम, आपण बोलत होतो ते संत कवयित्री या एका वेगळ्या मुद्द्याविषयी आणि तो तुमच्या खास अभ्यासाचा सुद्धा विषय आहे त्याविषयी. जेव्हा मी जनाबाई अभ्यासायला लागले तेव्हा नामयाची दासी जनी, दासी म्हणून आत्ता जो आपण त्याचा अर्थ लावतो तो मला तेव्हा अभिप्रेत नव्हता.
दासी म्हणजे नामयाकडनं जे सगळं आध्यात्मिक आणि पारमार्थिक तिला सहवासातून मिळालं तर ते आपल्या मनावर संस्कारित करून त्याप्रमाणे आपली प्रतिकूल परिस्थितीत देखील अनुकूलतेची स्वप्न कशी बघायची. म्हणजे तो काळ खूप निराळा होता. 12व्या शतकात देखील तिने जी नामयाची दासी जनी, सगळं खरं विरोधात्मक प्रतिकूलतेत्मक प्रवास असून देखील मला गुरु म्हणून नामा मिळाला आणि त्याच्याकडनं मी काय काय शिकले. हा जो संबंध जनाबाईचा प्रवास आहे की विरोधातच काहीतरी सकारात्मकता आपल्याला बघायला मिळते, हा फार मोठा संस्कार जनाबाईच्या पूर्ण चरित्रात्मक अभ्यासातनं माझ्या मनावर झाला. की विठू माझा लेकुरवाळा काय किंवा हे सगळं तिची जी काही अभंग गाथा आहे तर त्यामध्ये आपल्याला आयुष्याची वाट दिसायला लागते. आणि जेव्हा हे मी तरुण पिढीला सांगत होते तेव्हा त्यांनाही ते आवडत होते हे माझ्या लक्षात आलं. मग त्यातनं लेखनाचा प्रवास सुरू झाला. आता संत कान्होपात्रा हिचा देखील आपण पूर्ण जर का प्रवास पाहिला तर घरातूनच तिला खरं तर विरोध होता, पण तो विरोध बाजूला सारून विठूशी ती ज्या पद्धतीने जोडली गेली त्या ह्याच्यातनं कान्होपात्रेच्या प्रतिकूलतेत मिळालेली सगळी अनुकूलता, ही मूल्य किंवा संस्कार याचं मला जास्त माझ्या मनावर त्याचा परिणाम झाला. आणि मग असं वाटलं की विद्यार्थी समोर आहेत, त्या मार्गाने आपण त्यांना जर का सांगत गेलो तर त्यांचीही जडणघडण होतीये. त्यामुळे कान्होपात्रेंनी देखील खूप मोठी शक्ती दिली असं मला वाटलं. त्यामुळे जनाबाई काय, मुक्ताबाई काय, मुक्ताबाई तर खरं सगळ्यात लहान, पण तरी देखील तिचा जो पारमार्थिक अधिकार खूप मोठा होता, ते सगळं जीवन आपण जर का उलगडत गेलो आणि त्यांच्या साहित्यात त्याचं दर्शन बघत गेलो ना तर ती आपली जगण्याची एक शक्ती असते असं मला वाटतं. म्हणजे शाश्वत मूल्यांचा खजिना जो आहे तो मला या संत साहित्यात मिळाला. त्यातनं डोळसपणा आला, त्यातनं लिखाण सुरू झालं आणि त्यातनं समाजाशी मी जोडली गेले. तोपर्यंत कॉलेजमध्ये वर्गातले विद्यार्थी हे विश्व होतं, पण नंतर समाजाशी आपला धागा जोडला जाणं आणि तो आपण उलगडून सांगणं, हा जो एक प्रवास सुरू झाला त्यातनं मला एक माझी आंतरिक शक्ती खूप वाढली असं मला वाटलं. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही म्हणता की आत्ताचं माझं जीवन म्हणजे संध्या छाया सुखविधी हृदया, म्हणजे नेमकं काय आणि कशा पद्धतीने निवृत्तीनंतर सुद्धा तुम्ही 8 तास काम करता, हे नेमकं कशा पद्धतीने तुमचं चालू आहे नियोजनबद्ध पद्धतीने, हे तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांपाशी पोहोचू दे. मी साधारण 2000 सालापासून या संत साहित्याचे, त्यातल्या शाश्वत मूल्यांचे आणि त्यांची चरित्रात्मक कहाणी सांगता सांगता ज्यातून मला एक आशावाद जागवता आला, तोच संस्कार समाजावर करायचा म्हणून मी अभ्यासवर्ग घ्यायला लागले. आणि या अभ्यास वर्गातनं माझ्या मैत्रिणींना किंवा इतर काही लोकांना जी एक सकारात्मकता मिळत गेली की आपल्याला जे आयुष्यात आहे ते काहीच नाही, इतकी प्रतिकूल परिस्थिती असून या झगड्यातनं त्या कशा बाहेर आल्या. त्यामुळे तो जो एक मानसिक आधार यातनं मिळतो, जी मूल्य आपल्या मनावर कायमस्वरूपी अशी कोरली जातात, त्यातनं आपलं आयुष्य चुटकीसारखं सोपं होत जातं. त्यामुळे जवळजवळ गेली 20 वर्ष, आता निवृत्तीला 15 वर्ष झाली, पण त्याच्या आधीपासूनच मी पुढचा प्रवास काय हे ठरवल्यामुळे त्या वाटेने मी जायला लागले. त्यामुळे रोज 5 ते 6:30 संध्याकाळी मी ज्ञानेश्वरी दासबोध याचे अभ्यास वर्ग घेते आणि त्यातून जी माझी शक्ती खरं जागी होते आणि मग इतरांची संवाद साधण्याची, शिक्षिका असल्यामुळे रोजचा विद्यार्थ्यांची संवाद, तो असा माझा संवादाची शक्ती खरं तर माझी जागी झाली. आणि मग जो संवाद साधतो ते आपण लिहावं म्हणून मग पुस्तक ग्रंथसंपदा ही त्यातून खरं तर माझी तयार झाली. त्यामुळे समाजाशी सतत निवृत्तीनंतर एक धागा जोडला जाणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण कार्य करत राहिलो ना की ते आपल्या हातनं होत राहतो. एकदा आपण थांबून गेलो की ते थांबायलाच होतं. त्यामुळे माझे दोघंही PhDचे गाईड आज 90 उलटलेले आहेत, पण अजून ते 10 तास काम करतात. जे आपण बघतो ना ते आपल्या मनावर नकळत संस्कार होतात. त्यामुळे रोज काहीतरी बोलणं आणि लिहिणं हा जो प्रवास आहे ती माझी खरं तर शक्ती आहे असं मला वाटतं. आता मागे वळून बघताना काय करायचं राहिलंय आणि काय करायची इच्छा आहे असं काही आहे मनामध्ये? ग्रंथसंपदाच अजून आपल्या अनुभवविश्व समृद्ध आहे, तर त्यातून काहीतरी ग्रंथसंपदाच निर्माण करावी असं मला वाटतं. कारण ती शाश्वत स्वरूपात टिकते. कितीही आपण बाकीच्या प्रसार माध्यमांनी जायचं म्हटलं तरी हातात पुस्तक आहे आणि त्याची सोबत आहेत आणि त्यातली शाश्वत मूल्य आहेत, हा आनंद खूप निराळा असतो.
अनेक पुरस्कारांनी तुमच्या कामाची दखल घेतलेली आहे. उल्लेख करायचा म्हटलं तर वेळ कमी पडेल, पण त्या पुरस्कारांविषयी तुमची भावना काय आहे याविषयी? पुरस्कार हे मला वाटतं एक सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून आपल्याला मिळतात. मी पुरस्काराचा अर्थ असा लावते, जेव्हा मला गदिमांच्या नावाने पुरस्कार जो मिळाला, गृहिणी सखी सचिव, तर मला असं वाटलं या इतक्या मोठ्या आधुनिक वाल्मिकीचे आशीर्वाद आपल्याला आले. नक्कीच. त्यामुळे त्यांची चरित्रगाथा या शाश्वत मूल्यांच्या माध्यमातून आपण समाजापर्यंत पोहोचवायला पाहिजे. गीत रामायणावर इतकं भरपूर लिहिलेलं आहे की त्याच्यावर मी निराळं काहीच बोलू शकत नव्हते, पण गदिमांच्या आयुष्याच्या संध्याकाळी ते जे आध्यात्मिक प्रवास त्यांचा निराळा सुरू झाला, त्याच्यावर मी तो राजहंस एक म्हणून जवळजवळ 200-250 कार्यक्रम केले. आणि त्यातून आपल्याला जी ओळख होते, एक समाजाला आपली असलेली ओळख आणि आपल्याला असलेली ओळख, यात फार मोठा फरक असतो असं मला वाटतं. जेव्हा मला वेणा जना मुक्ता हा पुरस्कार पुणे मराठी ग्रंथालयाने दिला, तेव्हा मला असं वाटलं की ह्या सगळ्या संत कवयित्री त्यांचा जगडा आज आपलं आयुष्य खूप सोपं आहे असं मला वाटतं. पण त्यांच्या काळात जी सगळीच प्रतिकूलता होती, त्यातून कशा त्या उभ्या राहिल्या असतील? 7-8 शतकं होऊन गेली देखील त्या अजून आपल्या मनात का पिंगा घालतायत, हे आपण समाजापर्यंत पोचवलं पाहिजे. म्हणून प्रवचन लिखाण असा तो खरं तर प्रवास सुरू झाला. ते प्रत्येक पुरस्काराचा अर्थ मला निरनिराळा लागला. आणि मग जसा आपल्याला अर्थ लागला तसा आपण समाजापर्यंत पोचवणं ही आपली खरं तर एक खूप मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. नक्कीच. या तुमच्या सगळ्या प्रवासाविषयी ऐकताना मनामध्ये येतं की धैर्य आणि स्थैर्य या दोन्हीची तुम्ही व्याख्या कशी करता? धैर्य हे बाहेरून आत शिरतं असं मला वाटत नाही. संस्कार आणि शाश्वत मूल्यांचा खजिना आपल्याला सगळीकडनं जो मिळालेला असतो, तो इथे साठलेला असतो. आणि तो फक्त बाहेर काढणं म्हणजे धीराला, ते कुठल्याही संकटावर मात करणं, आणि त्यालाच आपण धीर म्हणतो. त्यामुळे आजूबाजूची जी नकारात्मक परिस्थिती असते ती आपण बाजूला सरायची आणि नकारात होकार कसा भरायचा हे आपल्याला वाचनातून समजतं. त्यामुळे वाचनाचा संस्कार आपल्या मनावर कायमस्वरूपी नक्की पाहिजे. त्यामुळे यातून जी शक्ती खरं तर मिळत गेली ना, आणि माझ्या भोवती खूप चांगली उदाहरणं होती. जगणं कसं असावं, कुठल्या मार्गाने आपला प्रवास असावा, हे इतके संस्कार समाजात आपण डोळसपणे जर का बघितलं तर नकारात्मकता सगळी गळून पडते आणि सकारात्मकता येते. त्यामुळे डोळसपणे विचार आणि विवेकाने जर का आपण आजूबाजूला बघितलं तर सगळ्या संस्कारांचा खजिना आपल्याभोवती आहे आणि त्यातूनच आपण तारले जातो आणि काहीतरी कृती करण्याचं बळ आपल्याला मिळतं. बरोबर आहे. या सगळ्याच्या बरोबरीने मनामध्ये एक सततपणे कुठला विचार सुरू असतो की आता मला व्हॉट नेक्स्ट या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनामध्ये काय असतं? माझ्या मनात खूप विचार असतात, पण जी मी रोज 5 ते 6:30 या संत साहित्याचे अभ्यास वर्ग जवळजवळ गेली 23 वर्ष मी घेतेय. अच्छा. तर त्यातून मला काय पाहिजे यापेक्षा संवादातनं आज समाज मनाला कसली गरज आहे ते त्यांच्याकडनं मला समजतं आणि मग ते कुठेतरी आत पोचतं. तिथे ते जास्त संस्कारित होतं आणि मग कुठल्या तरी मार्गाने ते बाहेर पडतं. त्यामुळे रोज एक नवीन काहीतरी समाजाकडनं येत असतं की मनाचे श्लोक हवेत, आज करुणाष्टकं हवीत, आणि थोडंसं एक चांगलं म्हणजे ही पद्धत आहे की जशी मागणी तसा पुरवठा. त्यामुळे करुणाष्टकावर म्हणजे कोणीतरी मागितलं ना की त्याचा अभ्यास करण्याची आपल्याला असं कवाड उघडलं जातं आणि मग मी अभ्यास करत जाते. आज अनेक प्रेक्षक बघतायत, त्या प्रेक्षकांना, घरी असलेल्या सखीला तुम्हाला काय सांगावं असं वाटतं की ती सुद्धा तिच्या आयुष्यातल्या आव्हानांना धैर्याने तोंड देऊ शकेल त्या दृष्टिकोनातून? मला असं वाटतं संकट हा भगवंताचा प्रसाद आहे. या दृष्टीने जर का आपण बघितलं तर आपल्या सगळ्या अंतर्गत शक्ती आत आहेत, त्याला आपणच बाहेर काढायचं असतं. तर आपल्याला आतून नक्की कोणीतरी ताकद देणारी एक शक्ती असते आणि ती सहजपणे संकटावर मात करते. त्यामुळे संकटाकडे प्रसाद म्हणून जर का बघितलं ना तर खूप आपलं आयुष्य चुटकीसारखं सोपं होऊन जातं असं वाटतं. आणि नकळत आपल्याला आईवडिलांकडनं, आपल्या गुरुजनांकडनं, समाजाकडनं खूप काही शिकायला मिळालेलं असतं.
तर ते फक्त तोंडपाठ करणं याच्यापेक्षा ते आपण कृतीत उतरवायचा जर का प्रयत्न केला आणि आजूबाजूला डोळसपणे आपण जर का बघितलं ना, तर खूप गोष्टीतून आपल्याला कळत नकळत शक्ती मिळत असते आणि ती वापरायची बुद्धी जर का आपण ठेवली तर आयुष्य चुटकीसारखं सोपं आहे असं वाटायला लागतं. नक्कीच. या सगळ्या प्रवासामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या माध्यमातून मला प्रेक्षकांपाशी पोहोचावासा वाटतो, तो म्हणजे असा की तुम्ही आजही या सगळ्या लिखाण, नंतर मग पाठ घेणं, नंतर मग विद्यार्थ्यांशी संवाद साधणं, तुमचं स्वतःचं वाचन, यामधून सुद्धा व्यायामाला वेळ देता ठराविक. त्याबद्दल तुम्ही सांगावं. हो, एक तर घरचीच व्यायामशाळा गेली 40 वर्ष, त्यामुळे आधी ते करावं आणि मग लोकांना कृतीतून समजावं, सांगावं असं मला कधी वाटत नाही. त्यामुळे माझी रोज सकाळी सुरुवातच पहाटे 4:30ला होते. एक 15-20 मिनिटं ध्यान, मग व्यायाम. त्यामुळे जेवढं आपण आपल्याला तनामनाने जास्तीत जास्त चांगलं सौष्ठव संपन्न ठेवायचा प्रयत्न करू. त्यामुळे रोज मनाला व्यायाम पाहिजे, शरीराला पाहिजे आणि बुद्धीला व्यायाम पाहिजे. या 3 गोष्टी जर का आपण करू शकलो तर चिरतरुण चिररुचिर वगैरे असं जे काही म्हणतात त्याचा अर्थ आपल्याला समजतो. त्यामुळे रोज मी अजून माझं 1.5 तास व्यायाम असतो, ध्यान असतं आणि स्वावलंबन प्रत्येक गोष्टीत ठेवावं असं मला वाटतं. त्यामुळे बुद्धीचा व्यायाम, मनाचा व्यायाम, शरीराचा व्यायाम. त्यामुळे रोज व्यायामात 1.5 तास तरी आपण करायला पाहिजे. हा अगदी पूर्वीपासून मनावर एक खेळाडू असल्यापासून जो संस्कार होता ते अजूनही चालू आहेत आणि ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला आईवडिलांकडनं, शिक्षकांकडनं मिळाली आहेत त्या कशासाठी थांबवायच्या. त्यामुळे तनामनाचा व्यायाम रोज करायलाच पाहिजे. म्हणजे एक लक्षामध्ये येतं की सोन्याला सुद्धा अग्नी परीक्षा द्यावी लागते, मात्र त्या अग्नी परीक्षेनंतर त्याची लखलखणारी आभा त्याचं कर्तृत्व सिद्ध करते. आजचं व्यक्तिमत्व हे असंच. प्राध्यापिका डॉक्टर आरती दातार यांचा सगळा प्रवास उलगडताना आपल्याला सुद्धा अतिशय प्रेरणा मिळालेली आहे. मॅडम, तुम्ही आलात, खूप वेगळ्या पद्धतीचा हा तुमचा प्रवास आहे, तो उलगडलात. बरोबरीने कशा पद्धतीने वाटचाल करायला हवी याविषयी सुद्धा सांगितलं. आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.